वाढीव घरपट्टीबाबत रीतसर सुनावणी घेऊन आकारणी करावी. योगेंद्र थोरात. वाढीव घरपट्टी आकारणीमुळे नागरिकातून असंतोष. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांना वाढीव घरपट्टी आल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत प्रभाग 20 मधील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सदर घरपट्टीबाबत महापालिका क्षेत्रात सुविधा कमी असतानाही घरपट्टी वाढ झाली आहे. याबाबत महापालिकेने रीतसर नोटीस नागरिकांना देऊन त्याची सुनावणी घेऊन मगच घरपट्टी आकारणी करावी अशी मागणी केली आहे. आज सांगली मिरज कुपवाड मध्ये सर्वच भागात जी चर्चा आहे की महापालिका प्रशासनाने घरपट्टी वाढवून दिलेली आहे, तर ती घरपट्टीविषयी काही गैरसमज पण आहेत आणि प्रशासनाकडनं काही कर पण विनाकारण लादलेले आहेत. अशा दोन्ही गोष्टी आहेत. याबद्दलच आज मी माननीय आयुक्त साहेबांना निवेदन पण देणार आहे. पण त्याविषयी नागरिकांशी पण मला थोडं बोलायचं होतं की ज्यांनी आधी आपली घरं मोठी आहेत पण ती कमी लावली होती, तर त्यांना आता ते बरोबर घरपट्टी येत आहे. मात्र हा झाला एक भाग. मात्र बऱ्याच मोठ्या प्रमाणात जिथं प्रभाग 20 असेल, प्रभाग 7 असेल, मिरजमध्ये जो विस्तारित भाग आहे त्या भागात कुठेही बऱ्याच मोठ्या प्रमाणात ड्रेनेजची सोय कुठंच नाही आहे. तर ड्रेनेजचा कर हा 8% वाढवून लावलेला आहे. म्हणजे समजा 1000 रुपये मूल्यांकन असेल आणि 400 रुपये येत असेल तर 480 रुपये तिथं आलेला आहे. तर हे कुठं तर 8% कमी झाले पाहिजेत. ज्या ज्या भागात ज्या सुविधा नाहीत त्यासाठी मला वाटतं की घरपट्टी विभागानं आधी सगळ्यांना नोटीस पाठवणे, जे महापालिका आपलं जे अधिनियम 8 प्रमाणे आधी नोटीस आली पाहिजे लोकांना. महापालिका अधिनियमचं जे 8वं कलम आहे त्याच्यात आधी नागरिकांना नोटीस पाठवणे की तुमचं या भागातील हे आपल्याला घरपट्टीमध्ये वाढत आहे आणि हे आपल्याला मंजूर आहे का. नागरिकांनी पण त्या बाबतीत 21 दिवसात आपलं म्हणणं दिलं पाहिजे की आमच्या इथं ड्रेनेज नाही, आमच्या इथं रस्ते नाहीत, आमच्या इथं अमुक जो तुम्ही कर लावलाय, आता उपयोगिता कर की कचरा उचलून त्याच्यावर प्रोसेस करायचा हा कर आहे. तर त्यासाठी उपयोग कर बऱ्याच प्रमाणात 700-750 रुपये ॲड होऊन येतोय. तर प्रत्येक भागाचा थोडं महापालिकेने अभ्यास केला पाहिजे की तिथं घंटागाडी मुळात येते का. उपयोगिता कर कशासाठी आहे की घनकचरा त्याच्यावर प्रोसेस करायसाठी. मुळात आपण उचलतच नसेल, घंटागाडी जातच नसेल, तर अशा भागातल्या नागरिकांना जेव्हा तुम्ही नोटीस देणार आहे तेव्हा ते ऑब्जेक्शन नोंद करतील, तेव्हा तो करही त्यांचा कमी केला पाहिजे. प्रकरण 8 अधिनियम 13 ते 17 प्रमाणे प्रत्येक व्यक्तीला ही वैयक्तिक नोटीस गेली पाहिजे. तुम्ही कुठं तर पेपरात देऊन किंवा कुठं तर तुम्ही महापालिकेत आम्ही ठेवली होती, तुम्ही जशी घरपट्टी वसूल करायला येता, घरपट्टी द्यायला येता, त्याप्रमाणे प्रत्येक भागातील नागरिकांना आधी घरपट्टी वाढवायच्या आधी नोटीस देणं हे महापालिका 8 अधिनियममध्ये 13 ते 17 कलमाप्रमाणे हे आवश्यक आहे. तर 8% जो ड्रेनेजचा कर आहे तोही आपण ज्या विस्तारित भागात ड्रेनेज नाही तिथं कमी केलं पाहिजे. ज्या भागात लोड बेरिंगचं बांधकाम आहे तिथं 4.5 रुपयानं आपण घरपट्टी धरणं आवश्यक आहे. मात्र आपण तिथंही स्लॅब प्रमाणच आपण 9 रुपयानं धरलेले आहे. ते हे सगळंच त्या नोटीसमध्ये आम्हाला आमचं स्पष्टीकरण द्यायला सांगली मिरज कुपवाड मिरजमध्ये कुठंच आम्हाला नोटीस आलेल्या नाहीत. बऱ्यापैकी नोटीस आलं तर लोकांनी 21 दिवसात त्याचं उत्तर देऊन त्याची सुनावणी लावून त्यानंतर जी घरपट्टी येईल ती लोकांना मान्य असेल. झोपडपट्टीतील लोकांना जे महाराष्ट्राचे कर आहेत ते सोडून जे महापालिकेचे कर आहे की जिथं फॅसिलिटी नाहीत तर तिथं आपण सुविधा दिलेल्या नाही, तिथंही झोपडपट्टी वासियांना आपण त्या कमी केल्या पाहिजेत. अभय योजनेअंतर्गत जिथं बांधकाम जास्त आहे अशा ठिकाणी पण आपण अभय योजनेचा वापर करून महापालिकेचं उत्पन्न वाढवलं पाहिजे. जिथं भाडेकरू लोकांनी ठेवलेले आहेत तर आपण ते पूर्ण मूल्यांकनावर आपण त्याचं भाडं, आपण समजा आता एखाद्याला 54,000 रुपये भाडं येते वर्षाचं, तर त्याला 56,000 रुपये फक्त महापालिकेची घरपट्टी झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टी कुठं आवश्यक आहेत की तुम्ही आम्हाला पहिल्यांदा नोटीस पाठवणं आवश्यक आहे. 21 दिवसांना आम्ही त्याचं उत्तर देऊ की आमच्या भागात सुनावणीमध्ये काय आहे काय नाही, आणि त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला ते काही भागात पाणी उपलब्ध नाही, शिक्षण कर असेल, हे असेल, शाळा उपलब्ध आहेत का नाही, बऱ्याच गोष्टी आहेत. तर कचरा उचलत नाही, आपलं लोड बोरिंगचं घर आहे, आणि गुंटेवारी भागात सगळ्यात महत्त्वाचं बिल्डिंग परमिशनच नाही आहे.
बिल्डिंग परमिशन नाही तर तुम्ही 3 पट लावणार का? 3 पट जर लावले तर गोरगरीब लोकांना सांगली मिरज कुपवाड सोडून जायला लागल, इतकं तिथं हे होईल. कारण मूळ मालकाच्या सातबाऱ्यावर अजून त्यांचं नाव आहे, स्वतःचं नाव लागलं नाही, त्यांना येणे करण्यात खूप अडचणी आहेत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत. माझी महापालिका प्रशासनाला विनंती आहे की आपण महापालिका 8 अधिनियम 13 ते 17 सेक्शन प्रमाणे सर्वांना आधी नोटिसा पाठवाव्या, त्याची सुनावणी घ्यावी आणि त्यानंतरच घरपट्टी वाढवावी. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.